आज आपण ओल्या नारळाचे लाडू कसे करायचे ते पाहूया। प्रथम नारळ खोचून घेऊया। 5 नारळाचा खीस घेतलेला आहे। याचा खीस हा आपण नारळाच्या खिसापेक्षा थोडासा कमी घ्यायचा आहे। खोबऱ्याचा खीस भाजण्यासाठी आपल्याला इथं गाईचं तूप घ्यायचं आहे। 1 माप दूध, वेलदोड्याची पूड घ्यायची आहे नंतर करून, काजू डेकोरेशनसाठी। गॅसवरती कढई ठेवायची, त्याच्यातलं पाणी सगळं गेल्यानंतर गाईचं तूप घालायचं। इथं आपण जाड कढई घेतलेली आहे भाजण्यासाठी। पातळ कढई घेऊ नका, नाहीतर मग तो खीस करपतो। आता आपण तूप घालून घेऊया। 4 चमचे तूप लागेल। खीस जास्त आहे आपला थोडा। हे घेतलं तूप। आता याच्यामध्ये आपण घालून घेऊया हा खोबऱ्याचा खीस। गॅस आता मीडियम करून घ्यायचा आहे। या खिसातला ओलावा जाऊपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचा खीस। हे पहा, आता याच्यातला मॉइश्चर थोडासा कमी झालेला आहे। आता आपण दूध घालून घेऊया। हा दूध आटवून घ्यायचा। परत एकदा भाजून घ्यायचं, कोरडं करायचं। हा खीस आता कोरडा झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण काय करूया, गूळ घालूया थोडं थोडं करत। आता हा गूळ वितळेपर्यंत आपण हलवत राहायचं आणि नंतर तो बाइंड झाला की मग आपल्याला मसाला घालून वेलदोड्याची पूड घालायची आणि मग लाडू वळायचे। मस्त असा कलर आलेला आहे। आता अजून डार्क होण्यापर्यंत आपण भाजायचं। खीस भाजत भाजत आपण आता वेलदोड्याची पूड करून घेऊया। तुम्ही मिक्सरवर पण करू शकता। पूड आता मी वाटीत काढून घेते। हे सारण आता खरपूस भाजलेलं आहे। आपण आता वेलदोड्याची पूड घालून घेऊया। मस्तपैकी त्याला आपण मिक्स करून घेऊया। वेलदोड्यानं एक प्रकारचा खमंग वास येतो। 5 मिनिटांनंतर सारण गार झाल्यावर लाडू वळायला घ्यायचे। लाडू वळताना यात आपण डेकोरेशनसाठी काजू, मनुके, तळलेला डिंक वापरू शकता। अशा प्रकारे ओल्या नारळाचे लाडू आपले तयार झालेले आहेत। हे लाडू चवीला खूपच सुंदर होतात। करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की रिप्लाय द्या।